पहिला पदार्थ फर्स्ट क्लास झाला म्हणजे वातावरण अगदी हिरवगार होऊन आता दुसऱ्या पदार्थाकडे जाऊया आणि ह्या दुसऱ्या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. म्हणजे असतात तुला तरी स्वयंपाक येतो, पण काही अशी माणसं असतात ज्यांना पदार्थ करता येत नाही. हल्ली आपण पदार्थ बनवणे स्वयंपाक बनवणे असं म्हणतो. तर ज्यांना पदार्थ बनवता येत नाही ते समोरच्याला बनवतात की तुला खायची अक्कल नाही, मी तो उत्तम केलाय. या ॲटिट्यूडनी हा पदार्थ आणि अशी ही व्यक्ती करणार आहे. तर हा पदार्थ कुणी करायचा किंवा करावा असं तुम्हाला वाटतं? आम्ही दोघं करू. तुम्ही दोघं बरं. मदत फार करू नको, नुसता उभा राहा, देखरेख कर. आपण मयुरीकडनं बघूया तांदळाची उकड कशी करायची. फजिती करायची आहे का म्हणजे? फजिती व्हावी अशी अपेक्षा आहे, कारण जी माणसं टीम बरोबर बसून डबा खात नाही त्यांची थोडीशी फजिती झालीच पाहिजे. उत्तम निर्णय. त्याच्यामुळे तांदळाची उकड बरोबर आहे. तांदळाची उकड करायची आहे. केलीच पाहिजे. आपण फक्त शब्दांची वाफ दवडायची, तिने तांदळाची उकड ती काढायची. वाफ तिने गोळा करून उकडीत वापरावी. करेल. या निर्णयाविषयी आपलं काय माहित आहे मयुरीजी? मला असं वाटतं मी बोलण्यापेक्षा कृती करून दाखव. अरे वा, म्हणजे आजही खुलता कळी खुलेनाच आहे. हो की नाही? फार छान. काय साहित्य लागत असेल असं तुला वाटतं? तांदळाचं पीठ, बर. ओवा, जिरे, मीठ. तांदळाच्या चकल्या नाही करायच्या, ओवा जिरे कुठून काढलं? मोदकाला लागते ती तशी म्हणजे उकड. ती फक्त तेवढी उकड, मग फक्त तांदळाचं पण पीठ. मग तिखटाची आणि तू म्हणतेस कोमट बरोबर गरम आहे. पाणी. ओवा, जिरं. तिखटाची जर करत असू तर कांदा येतो त्याच्यात. मला वाटतं कांदा, आपण मिरची, साहित्य मागूया, कारण ही चर्चा हिरवी अंतिम मिरची पण टप्प्यापर्यंत घालते. जाणार. हो, हिरवी मिरची. तांदळाच्या उकडीसाठी लागणार साहित्य घेऊन या प्लीज. मयुरी काढणार आहे तांदळाची उकड आणि मला फार आनंद झालेला आहे. मी अगदी म्हणजे असं उत्साही आहे की आता नेमकं काय घडणार आहे, कारण तिच्या चेहऱ्यावरती एक सगळे मला कसा त्रास देतात असा भाव आलाय. चिअर लीडर असतात ना, तसे हे असे बू लीडर्स आहेत. हा, काय ही तांदळाची उकड काढण्यासाठी लागणारं साहित्य काय आहे? लसूण, साखर, मोहरी, जिरं, मिरची, हळद, हिंग, मीठ, तूप, कोथिंबीर आणि वाटाणे. तिखट आणि कढीपत्ता, जिरं कढीपत्ता, जिरं आणि तांदळाचं पीठ, आणि साजूक तूप. साजूक तूप. बरं, ठीक आहे. हे एवढं सगळं वापरून तू तांदळाची उकड काढणार आहेस. याच्या आधी कधी हा पदार्थ किंवा ही उकड काढलीये? नाही. कधी खाल्लीये? हो. कुणाच्या आजची? अभिज्ञा भावे. अभिज्ञा भावे. तिने आणि- ह्याच स्वयंपाकघरात मालपोवे सांगून अनारसे केले होते. आणि तिच्या हातची उकड खाऊन ती आता उकड काढणार आहे. आता बघूया. म्हणजे नाही, फक्त हिने जाणार आहे सगळं अभिनयाचं बघा. नाव घेतल्यावर तुझा चेहरा जो होता ना हो, आता, कारण मी ते पाहिलंय इथे. याची देही याची डोळा. तिने फोडणीच्या पोह्यामध्ये 1.25 किलो मिठामध्ये 4 पोहे शिंपडले होते असं तिच्या डोळ्यांनी सांगितलं. आणि तिची उकड खाऊन तू शिकलीस म्हटल्यानंतर हा. चला मग काय करायचं पहिल्यांदा आपण गोळ करून घेऊ. बर. तुला हे अवघड काम दिलंय तिने. मला असं का वाटतंय की हे थोडंसं कसेल. इथे कोणालाच माझ्यावर कॉन्फिडन्स नाहीये, पण तरी मी ही रेसिपी नाही मला तुझ्यावर जमेल तितक्या कॉन्फिडन्सने करणार आहे. मला तुझ्यावर पूर्ण आहे, मला अभिज्ञावर नाही. जमेल काय? जमेल जमेल जमेल.